नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सिन्नर शिर्डी महामार्गावर दुचाकीस्वाराची लूट करणाऱ्या टोळीतील एका गुन्हेगाराला नाशिक ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले। सलीम रहीम पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे। त्याचा साथीदार बबलू युसुफ शेख याचा शोध सुरू आहे। तो येवला शहर पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरी प्रकरणात आधीच फरार आहे। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 12 चोरीच्या मोटारसायकली आणि लुटलेले 3 मोबाईल फोन असा एकूण 7,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे येवला शहर, कोपरगाव शहर, येवला तालुका आणि शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या 5 मोटारसायकल चोरी आणि एका जबरी चोरीसह 6 गुन्ह्यांचा उलगडा झालाय। पोलिसांना असा विश्वास आहे की आरोपीकडून मोटारसायकल चोरी आणि जबरी चोरीच्या आणखी गुन्ह्याचा उलगडा होऊ शकतो। कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस नाईक विनोद टिळक, हेमंत गिरबिले, संदीप नागपुरे, प्रदीप बहिरम यांचा समावेश आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।